आज आमच्या अर्नाळ्याचा आगाशीचा वसई विरारचा पश्चिम किनारपट्ट्याचा अभिमान अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात महेश कुडू साहेब यांच्या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतो। एकदा खेळाडूंना विनंती असेल प्रेक्षकांना हा स्पर्धेसाठी लाभलेले पंच अर्थातच महेश कुडू अतिशय एक मोठा लेजंड खेळाडू देखील होते आणि आज पंचांची भूमिका आज मास्टर मध्ये खेळतायत। महेश कुडू सरांचा या ठिकाणी गोड सत्कार ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय। त्यानंतर आपण फायनल मधील मॅन ऑफ द मॅच दिला का? फायनल मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ज्या खेळाडूचा राहिला होता खेळ अतिशय प्रभावित करणारा बहरदार तो खेळाडू ठरलाय मिस्टर शहबाज। शहबाज अतिशय शानदार खेळ राहिला होता आणि एकदा जोरदार टाळ्या कारण 11 रईज बाकीचे जे खेळाडू असतील आपण समोर यायचं मंचाच्या दिशेनं। यापुढील सत्कार ह्या स्पर्धेसाठी लाभलेली आमची संपूर्णतः टेक्निकल टीम आज उत्तर प्रगती करणारी अर्थातच पालघर जिल्ह्यातील पाटील नेटवर्क असेल डीबीएन टीम आपण पाहतोय आज मॅन फ्रॉम नारंगी तितकाच मोठा उत्तर प्रगती करणारा हा डीबीएनचं नेटवर्क यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार मान्यवर विनंती करतोय। सोहेल भाई शेख आपण यायचं आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह। पुढील सत्कार ओम साईराम डीजे वाद्यक रमेश दादा निजई आपण देखील यायचंय। ओम साईराम डीजे खेळाडूंना विनंती असेल एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। ह्याच विभागातील आणि अतिशय शानदार आजच्या दिवसामध्ये डीजे वाद्यक रमेश साहेब निजई ओम साईराम डीजे यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येतोय। पुढील सत्कार आजच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक कौस्तुभ मेहर आज उपस्थित नाहीत आणि त्यानंतर ऋषी होते। पुढील सत्कार ऋषी आपण देखील यायचे। ऋषिकेश आजच्या दिवसात आमचे एका गोड हास्य स्वभावाचे आणि आम्हाला देखील चांगली मदत केली त्यांनी त्यांचा देखील या ठिकाणी गोड सत्कार करण्यात येईल। ऋषी आपण या। सलमान भाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो एक माईची शाल तसेच हा स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। ह्यापुढील सत्कार मृदुल मेहर समालोचक यांचं सुद्धा आभारी आहे खूप यांचं सुद्धा शाल आणि श्रीफळ देऊन आपण स्वागत करतोय। मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा रंगमंचावर यायचं आहे। मृदुल मेहर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत मृदुल मेहर यांच्यासाठी धन्यवाद डीजे। थँक्यू ऋषी।
आणि ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला बोलावलं त्याबद्दल स्पेशली नागेशदादा घरात यांचे या ठिकाणी आभार. पुढील सत्कार नागेशदादा घरात यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने एक मोलाचा वाटा आणि ही स्पर्धा राबविण्यापाठी खऱ्या अर्थाने एक वेगळी संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिली असे नागेशदादा घरात. नागेशदादासाठी एक जोरदार टाळ्या. आमच्या गावात म्हटलं तर नागेशदादा म्हटलं, नागेशदादा 2 मिनिटं आपण थोडासा वेळ घेतोय. नागेशदादा म्हटलं तर सातत्यानं आज आमचा संपूर्णतः विभाग असेल, मग आगाशी, नवापूर, अर्नाळा संपूर्णतः विभाग आणि त्या ठिकाणी एक क्रिकेटवरचं सातत्यानं प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व अर्थातच नागेशदादा. आपलं नागेशदादासाठी जोरदार टाळ्या वाजतात. मला वाटतं सांगायची गरज लागत नाही, हे नागेशदादावरचं प्रेम आहे. मनोगत ह्या स्पर्धेबद्दल कशा प्रकारची तयारी होती, कशा प्रकारची संकल्पना राबविली आणि खऱ्या अर्थानं आज RTO म्हणजे ही संकल्पना, अशा स्पर्धा कमी होतात परंतु ही संकल्पना राबविण्यापाठी एक मोठा हात अर्थातच नागेशदादा घरात यांचा आहे. नागेशदा 2 शब्दात आपलं मनोगत ऐकायला आवडेल. ठीक आहे, हा पडद्यापाठचा हिरो आहे. पुढील सत्कार रोशनदादा यांना मी विनंती करतो. रोशनदादा आपण देखील यायचंय. क्षमा असावी, मला सरनेम माहीत नाहीत. रोशनदादा राडे यांचा देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार नागेशदादा घरात. मला वाटतं यांचा चाहता वर्ग जास्त आहे, फॅन बेस जास्त आहे या लोकांचा. नागेशदादा, रोशनदादा आता तुमच्या मुखाने ऐकायला नक्कीच आवडेल ह्या स्पर्धेबद्दल कशा प्रकारची तयारी, कशा प्रकारे ही संकल्पना ही राबवली तुम्ही. पहिलं तर देवाचे आभार मानतो की जे काही प्रयत्न केले त्याच्याबद्दल यश भेटलंय आम्हाला इथे. आणि माझे दुसरे आयोजक कमिटी यांनी दिवस रात्र मदत केली, मेहनत केली, सहयोग दिला, त्याच्यासुद्धा आभार. आणि तिसरी गोष्ट सर्वात मोठी की सर्व संघांनी इथे उपस्थित राहून या टुर्नामेंटची शोभा वाढवली, त्याच्याबद्दल आभार मानतो सर्वांचा. म्हणजे ज्या गोष्टीची सर्वात उत्सुकता होती या टुर्नामेंटची ती आज यशस्वी झाली इथे, त्याच्याबद्दल आभार. आणि सर्व देणगीदारांचे आम्हाला लाभले त्याच्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि माझे 2 शब्द इथेच मी हे करतो. थँक्यू. यस, खरंच थँक्यू आणि धन्यवाद. आपण पाहतोय, ऐकतोय खऱ्या अर्थानं आजचा दिवस, आज संपूर्णतः आपण महाराष्ट्र भारतीय होऊन आहोत. हॅलो दादा, हॉर्निंग जास्त मारतो. हॅलो ठीक. पुढील सत्कार नाही सलीम भाई, आपण देखील यायचंय. आपण देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं तितकाच एक मोलाचा वाटा होता. सलीम भाई यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं एक शुभ सत्कार, गोड सत्कार ह्या स्पर्धेच्या वतीनं करण्यात येईल. नानासाहेब आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते हा सत्कार करण्यात येईल. ही माईची शाळ, तसेच स्पर्धेच्या वतीने एक सन्मान चिन्ह, एक आठवणीत राहणारे असं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय सलीम भाई शेख यांचा. पुढील सत्कार नाना आपण देखील थांबायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार करण्यात येईल. नानांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो अभयभाई शुक्ला, आपण या. बॅग काढायची आहे असेल तर अभयभाई शुक्ला, जुनेद भाई आपण करायचंय. नानांचा देखील या ठिकाणी नाना हा स्पर्धेबद्दल नक्कीच 2 शब्द आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे, ऐकायला आवडेल आम्हाला देखील.
सर्वप्रथम आयोजकांनी जे आयोजन केलं ते खूप छान होतं आणि इथे आलेल्या सर्व संघांनी खूप मेहनत केली आणि कोणतरी जिंकते कोणतरी हरते हा खेळाचा भाग आहे, पण आमच्या संघाने चांगली मेहनत करून विजय जिंकून आणला त्याबद्दल आमच्या संघाचे अभिनंदन आणि 2 नंबर आलेला संघ संदेशचा त्यांचे अभिनंदन. यस नक्कीच अतिशय 2 शब्दात परंतु अतिशय चांगला उल्लेख केला. पुढील सत्कार या ठिकाणी जुन्नत भाई शेख यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार गोड सत्कार करण्यात येईल. मान्यवरांना मी विनंती करतो आपण या सोहेल येतोय, सोहेल आपण यायचं आपल्या शुभ हस्ते ह्या स्पर्धेची एक गोड आठवण एक मायेची शाळ ही देवान खरं तर अतिथी देव भाव ही आमची भारतीय संस्कृती आणि आजचा दिवस आपण पाहतोय 19 फेब्रुवारी 1630 ज्या दिवशी आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः महाराष्ट्राचं आराध्य दैवत अर्थातच महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या निमित्तानं आपण पाहतोय पुढील सत्कार तौफिक भाई शेख आपण देखील यायचंय. तौफिक भाई चला या प्लीज घाई करा थोडीशी आम्हाला देखील जायचं आहे, दुसरी मॅच आहे आम्हाला. अभय भाई शुक्ला आपण या आपल्या शुभ हस्ते हा गोड सत्कार करण्यात येईल. तौफिक भाई यांचा देखील एक मायेची शाळ एक सन्मान चिन्ह आणि त्या सन्मान चिन्हावर मेन्शन केलेलं MH48 RTO बॉईज पर्व पहिलं हे आपण पाहतोय. पुढील सत्कार संदेश भाई जाधव. पुढील सत्कार दैविक संदेश भाई आपण या. अतिशय शानदार असा खेळ संदेश जाधव आणि एक RTO विभागासाठी एक मोठा अभिमान असेल, खऱ्या अर्थाने एक मोठा खेळाडू. शैवी 26 सारखी एक मोठी संघ आणि त्या संघातील आपण पाहतोय मोठा खेळाडू. पुढील सत्कार दैविक घरत साहेब आपण देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार शुभ सत्कार माईची शाळ तसेच स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपल्याला देखील सन्मानित करण्यात येते. पुढील सत्कार अभय भाई शुक्ला आपण देखील या. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार शुभ सत्कार सलमान खान आणि नावाप्रमाणे सलमान खान आहे, डॅशिंग पर्सनॅलिटी. चला आणि त्यानंतर आपण वळतोय ह्या स्पर्धेतील प्रथमेश भाई आपण देखील या. प्रथमेश दा आपण देखील यायचंय. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं एक गोड सत्कार. पुढील सत्कार मंगेश जठार आमच्या सोबतीनं आजच्या दिवसात प्रत्येक वेळेला होते, यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. काकांच्या शिट्या वाजतात, मंगेशवर जास्त प्रेम आहे. आणि त्यानंतर जुन्नत भाई शेख आपण देखील यायचे. जुन्नत भाई शेख आपला देखील या स्पर्धेच्या वतीने एक गोड सत्कार शुभ सत्कार हा करण्यात येतोय. त्यानंतर आपण डायरेक्टली वळतोय हा स्पर्धेतील वैयक्तिक इंडिव्हिज्युअल प्राइज येस डीजे 2 मिनिटं थांबवतोय. जिगर भाई ह्या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थानं डीजे 2 मिनिटं थांबवतो प्लीज. ह्या स्पर्धेबद्दल आपला मनोगत व्यक्त करतात. हेलो, आज का टूर्नामेंट बहुत अच्छा हो गया, लेकिन
लेकिन यहाँ पे एक मंडल कुछ ज़्यादा ही खुश लग रहा है, नाना कुछ ज़्यादा ही खुश लग रहे हैं। और ये एक चीज़ मैं बोलना चाहता हूँ, मेरे 2 प्लेयर उन्होंने ढाप लिए थे और ठीक है, और सबसे बड़ी बात कि मैं अनाउंसमेंट करना चाहता हूँ अपना टर्फ टूर्नामेंट की डेट 25/10/2025 को अपना टर्फ टूर्नामेंट रहेगा। तो उसके लिए अक्टूबर को डेट बता रहा हूँ, डेट, ठीक है, सीजन 2। हाँ, वो स्पॉन्सर तो अपने को मिल ही जाएंगे। अभी से डेट बता रहा हूँ ताकि अपने अपनी टीम बना के अंडरम है टर्फ टूर्नामेंट अंडरम, ठीक है, तो उसके लिए अपना अपना टीम बना के रखना, ठीक है, ओके। यस, धन्यवाद सलीम भाई. त्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये कोणाची चुकून माकून सत्कार राहिले असेल तर संपूर्णतः MH48 RTO बॉईज यांच्याकडून क्षमा मागतोय आणि ह्या स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल प्राइज अर्थातच ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडूनं केला होता अतिशय प्रभावित खेळ तो ठरलाय ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. भास्कर स्मृती यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेली आपण ट्रॉफी पाहतोय. वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षातील ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूचं नाव आहे. कोणी गेस केलंय का? अंकित आहे. अजून अंकित वन मॅन आहे तो होता का? नाना होता, नाना पण होते. अजून कोण होता? सिराज होता. ह्या स्पर्धेतील जास्त वेळ नाही घेत, आपल्या मला देखील मॅचला जायचं, दुसरी मॅच आहे माझी, त्या कारणास्तव ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ती देण्यासाठी मी विनंती करतोय रोशन दादा राडे यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हे पर्व पहिलं, ह्या पर्व पहिल्यातील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूचं नाव आहे रवी मोनी. अतिशय शानदार फिल्डिंग केली होती आणि त्या बलावर ह्या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन रवी. आणि पुढील मॅचसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मनोगत नाही घेत आहे, घाबरू नको. त्यानंतर ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बेस्ट बॉलर अजून कोण आहे? शेहबाज होताच, तो गेस नाही केला, त्याचं नाव नाही आहे तिथे. अरमान होता, शेहबाज होता, अजून कोणीतरी होता, स्वप्नील होता, खंडू होता, अजून कोण आहे? नाही नाही, तिथून बरोबर येतोय मला वाटतं, तिथून नाव बरोबर येतोय. मी विनंती करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून हे स्पॉन्सर केलेलं आहे भास्कर स्मृती अर्थातच नागेश दादा यांना मी विनंती करतोय नागेश घरत साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि त्या खेळाडूने ज्या खेळाडूच्या नावी 4 विकेट होते, 4 विकेट गेले खेळाडू होते, त्यातल्या त्यात त्याचा इकॉनॉमिकल स्पेल अतिशय सुंदर होता. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर खंडू फाले. अतिशय शानदार खेळ. खंडू खरं तर अष्टपैलू खेळाडू होता, परंतु बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ह्या स्पर्धेतील ह्या मानाच्या सन्मानाच्या अशा स्पर्धेत आपण पाहतोय MH48 RTO विभाग बॉईज 2025 ह्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर खंडू. यस, पुढील सत्कार ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट शेहबाज आहे. शेहबाज आता देखील नाहीये, शेहबाज आता देखील नाहीये. अरमान आहे. दुसरं कोण होतं?
तो त्या 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 खेळाडूचं कोणी नाव नाही घेतलं. तो फायनल मध्ये फक्त चालला नव्हता मला वाटतं. तो मॅन ऑफ द सिरीज साठी आहे का? संदेश सिरीज साठी सोडलाय पण मग आता कोण असेल? नाही नाही, संदेश सिरीज साठी पण नाहीये. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी मान्यवरांना विनंती करतोय, सोहेल भाई आपण या. आणि आरटीओ ची टीम नाही वाटत मला, पूर्ण तर क्रिकेटमय वातावरण वाटतंय हे. या आरटीओ वाले वाटतच नाही, ते पूर्ण तर क्रिकेटरच दिसतात. आणि हे प्रेमभाव, हे बंधुभाव आज क्रिकेट मुले हे आपण पाहतोय. येस नक्कीच. डीजे थोडस थांबवतोय डीजे. नागेश दादांनी देखील मगाशी आता एक हार्ट टचिंग उल्लेख केला होता की हे आमचं कुटुंब आहे आणि ह्याच खेळानं म्हणजे असं म्हणताना की जाती धर्म पक्षांनी विखुरलेली मनं आज खरं तर क्रिकेटसाठी येतात. ह्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव देखील असतील, आमचे हिंदू बांधव देखील असतील, आमचे कॅथलिक बांधव देखील असतील, परंतु आज संपूर्णतः वाटत नाही, आज संपूर्णतः हा मारवाडी सर्वच असतील, सर्वच जण आहेत. परंतु आज नागेश दादांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला, हा सर्व हा प्रत्येक जण येथे बंधुभावाने खेळत असताना पाहायला मिळतो. आणि हे प्रेम हे महत्वाचं असतं आणि हे संपूर्णतः श्रेय जाते ते फक्त आणि फक्त क्रिकेटला. ह्या क्रिकेट मुले आज आपण एकत्र येतोय. तर क्रिकेटसाठी एकदा जोरदार टाळ्या काका, एकदा क्रिकेटसाठी शिट्ट्या. यस नक्कीच, थँक्यू. ह्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट त्या खेळाडूचं नाव आहे, ज्या खेळाडूच्या नावी आहे 71 धावा, 71. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर संदेश जाधव. संदेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. एक भल्या मोठ्या संघामध्ये सातत्याने खेळतोय. खुल्या गटातील सामने शैवी 26 वसई तालुक्यातील एक मोठा संघ आणि त्या संघामध्ये खेळत असताना सातत्याने आपण पाहतोय. संदेश चर्चा करायला आवडेल, आपण थोडासा वेळ घेतोय. मला आज माहिती पडलं तू आरटीओ मध्ये आहे, मी देखील तुला पाहतोय. परंतु आज ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आपण क्रिकेटबद्दल नाही चर्चा करत आहे, ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील तू? स्पर्धा कशी ऑर्गनाईज झाली अचानक मध्ये, 2 महिन्यापूर्वीच आमचा सीझन 4 झालेला होता नारंगी ग्राउंडवर. आता फर्स्ट सीझनला यावर्षी पण सुरुवात केली आयोजक कमिटीने MH48 बॉईज नावाने. चांगलं वाटलं. दरवर्षी अशीच टुर्नामेंट व्हावी, होत राहील, चांगली गोष्ट आहे. अजून एक प्रश्न, मी देखील उत्सुक आहे या उत्तरासाठी. क्रिकेट तुझ्यासाठी काय आहे? कुठेही असलो, वेळ असला तरी क्रिकेट खेळणं हे माझं पॅशन आहे. नक्कीच पॅशन, ज्याप्रमाणे उल्लेख केलास, आज येथून कसा वेळ काढतोय म्हणजे आरटीओ विभागामध्ये आणि तेथून थोडासा वेळ क्रिकेटमध्ये मैदानामध्ये सातत्याने आपण पाहतोय. आणि एक मोठा खेळाडू आहे, आज देखील मैदानामध्ये गाजवलं कॉम्पिटिशन. आज आरटीओ विभागामध्ये देखील तितकंच मोठं कॉम्पिटिशन होतं. मला कालच्या दिवसामध्ये नागेशचा कॉल आला, मला वाटलं असेच सामने होतील, परंतु तितकंच मोठं कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये होतं. त्यामुळे संदेश हे कॉम्पिटिशन बद्दल, हे खेळाडूंबद्दल आणि आज स्वतः त्या विभागामध्ये आहे त्याबद्दल काय म्हणशील? जवळजवळ ना आम्ही 4 वर्ष झाली, 4था सीझन पर्यंत आम्ही आरटीओ प्रीमियर लीग खेळलो. त्याच्यामुळे सगळे म्हणजे कसं आहे की सगळे खेळायचे नाही, पण उत्सुकता फर्स्ट सीझन पासून सेकंड सीझनसाठी चालू झाली, सेकंड वरून थर्ड झाली, सगळ्यांनी ग्रो केलं. या वर्षी तर सगळ्यांनी सीझन 4 साठी खूप सारी प्रॅक्टिस केली. जवळजवळ 1 ते 1.5 महिना सगळ्यांनी ग्राउंडवर घालवला. एव्हरी डे आफ्टर 4 PM नंतर सगळे क्रिकेट खेळायला ग्राउंडवर जायचे. त्याच्यामुळे कसं दरवर्षी कसं उत्सुकता वाढत गेली, प्लेयर बनत गेले आणि आता बरेचसे प्लेयर आपले सगळीकडे खेळत असतात. सगळ्यांना उत्सुकता आहे खेळण्याची. सगळ्यांना आजही असं वाटेल की ही मॅच उद्या होईल तरी चालेल परत, एवढी सगळ्यांची उत्सुकता असते. नागेश म्हणतो पुन्हा एकदा नॉकआउट देखील उतरवायची आपण. नक्कीच, नाग्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच करूया परत. हा होता बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अतिशय शानदार बहरदार खेळ आणि कॉंग्रॅच्युलेशन.
त्यानंतर आपण इंडिव्हिज्युअली द्यायचं का सेकंड आधी द्यायचं? नाही सेकंड दिलं ना तर मग फोटोशूटला तिथे जातात सर्वजण, त्यासाठी आधी आपण सिरीज देतोय. सेकंडवाला तिथे लगेच जाणार, फोटोशूटसाठी जाणार. तुम्हाला काय वाटतं, आधी सिरीज का सेकंड? सिरीज द्यायची. येस, ह्या स्पर्धेतील तौफिक भाई शेख यांना मी विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज ह्या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त महत्वाचा आणि मोठा पुरस्कार वैयक्तिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सोहेब भाई शेख आणि तौफिक शेख यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर केलेली मॅन ऑफ द सिरीजची ही चमचमती बॅट आणि बॉल असणारी ट्रॉफी, अर्थातच त्या प्रकारचा खेळ देखील राहिला असेल. बॅटीने पण बॉलीने देखील उत्तर दिलं असेल तर कोण असेल खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर? त्या खेळाडूचं नाव आहे, नाही ना, हा खेळाडू पुन्हा येऊ शकतोय, हा खेळाडू पुन्हा देखील येऊ शकतो. आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा असं देखील पाहिलंय, बेस्ट बॅट्समन घेणार मॅन ऑफ द सिरीज देखील घेतोय. तसं काहीच घडेल का? नाग्याचं देखील नाव येते. नागूबाई रेडी आहे सिरीज घेण्यासाठी. ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडूचं नाव आहे ज्या खेळाडूचा खेळ राहिला होता अतिशय बहरदार, वन साइड हिरो होता. हा संपूर्ण त्या टुर्नामेंट मध्ये ज्या खेळाडूच्या नावी धावा ह्या 87 मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट देखील होती. सचिन साहेब भोईर, गुरु माऊली एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून इंडियन स्पोर्ट्सची ती चमचमती बॅट देखील आपण पाहतोय आणि ही देण्यासाठी आपण शोएब भाई शेख यांना आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीज तो खेळाडू आहे, त्या खेळाडूचे पॉइंट होते 211. ज्या खेळाडूच्या नावी होत्या 4 विकेट. आता कोण असेल? वन साइड हिरो होता. यस, नक्कीच मी विनंती करतोय ह्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचा पुरस्कार जातोय. खेळाडूचं नाव आहे मिस्टर शहबाज शेख. हा, दोन्ही बंधू येत आहेत. शहबाज शेख, तौफिक शेख आणि शहबाज म्हणतोय आमचं माझा बंधू देखील सोबती नावा. ज्या प्रकारे धावा देखील आल्या होत्या, कोऱ्यानं धावा ओढत होते दोघं बंधू. मॅन ऑफ द सिरीज शहबाज. शहबाज, थोडीशी आपण चर्चा करतोय मराठी हिंदी. दादाला आणलंय बोलण्यासाठी, तुला बोलायचंय. सिरीज कोणाला जातोय? शहबाजलाच बोलायचंय. विपुल देखील म्हणतोय शहबाजला बोलायचंय. शहबाज, नक्कीच आवडेल. ह्या स्पर्धेबद्दल कशा प्रकारे पाहत होता? सर्वात पहिले तर मी सर्व आयोजकांचं धन्यवाद सांगतो. त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट अरेंज केली ना, आम्हाला खेळायची संधी भेटली ना, त्या साईडला आम्ही फायनल जिंकलंय. अजून एक प्रश्न असेल, मला वाटतं तू 2 आणि 3 धावा जास्त घेतल्या होत्या आजच्या स्पर्धेमध्ये. प्रॅक्टिस केली होती का या स्पर्धेबद्दल तितकीच मोठी? नाही सर, आता काय आहे, सर्व मी आहे ना पूर्ण टीमचा सपोर्ट घेतलेला ना, टीमचा पण तेवढा मला सपोर्ट भेटला. खूप चांगला त्यांनी सपोर्ट केला पूर्ण टीमने, पण मी माझ्यावर पूर्ण गेम घेऊन खेळत होता. नक्कीच चांगला उल्लेख केला शहबाज. क्रिकेट हा खेळ फक्त वैयक्तिक इंडिव्हिज्युअल गेम नसतो, हा संपूर्णतः सांख्य आणि शहबाजने तो अति शानदार उल्लेख केलाय की हे माझं संपूर्णतः माझं एकट्याला क्रेडिट जात नाही, तर संपूर्णतः टीमला हे क्रेडिट जातं. अतिशय शानदार खेळ, अतिशय बहरदार खेळ आणि त्या बळावर ठरलाय. जास्त शहबाज आपण नाही चर्चा करत, मला देखील उशीर होतोय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर शहबाज शेख आणि त्यानंतर आपण वळतोय डायरेक्ट ह्या स्पर्धेतील रनरअप संघ
संघाचं नाव आहे त्या अगोदर मी विनंती करतोय तौफिक भाई शेख आपण आहे तिथे. ह्या स्पर्धेतील रनरअप संघ एक भल्या मोठ्या संघांना धूळ चारत हा संघ तब्बल 7 संघ आणि त्यातून दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय तसेच प्रत्येक खेळाडूला इंडिव्हिज्युअल मेडल्स देखील आहेत. तर प्रत्येकाने आपण यायचंय लाईनअप करून या संपूर्ण टीम. मी विनंती करतोय टीम नेम राईज 11 विरार मोटरस्पोर्ट्स. सर्वांना आपण लाईनअप मध्ये या. राईज 11 चला या घाई करा एक एक आपण येत जा. आता खाली आले तरी चालेल मला वाटतं जागा नाही होणार थोडासा उशीर होईल. स्पर्धेतील सिल्वर मेडल देऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअल खेळाडूंना अगोड सत्कार शुभ सत्कार आपण पाहतोय ऐकतोय. एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली. MH48 RTO बॉईज 2025. कर्णधार हितेश पाटील आपण या ह्या स्पर्धेबद्दल. नाही हितेशला असतो म्हणतो मी हितेश परंतु स्वतःच्या संघाबद्दल सोहेबभाई रिक्वेस्ट आहे सोहेबभाईची. तोसेफभाई चला एक कॅश प्राइज तसेच ही चमचमती ट्रॉफी मानाची ट्रॉफी सीझन फर्स्ट मधील MH48 RTO बॉईज 2025 रनरअप संघ टीम नेम राईज 11. आणि त्यानंतर मी विनंती करतोय ह्या स्पर्धेतील ह्या पर्वातील पहिल्या पर्वातील चॅम्पियन संघ टीम नेम MH48 RTO बॉईज 2025 एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची अशी स्पर्धा अतिशय शानदार रित्या ठिकाणी पार पडली. आणि या स्पर्धेतील विजेता संघ टीम नेम करल 11. या स्पर्धेतील चॅम्पियन टीम नेम करल 11. आपण या सर्वांनी एकेकाने या इंडिव्हिज्युअली एकेकाने या. कॉंग्रॅच्युलेशन टीम करन 11. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील MH48 RTO बॉईज 2025 विजेता संघ करन 11. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहिली तर गुण्या गोविंदन आज पार पडत असताना पाहायला मिळत आहे. सुजलाम सुफलाम रित्या ही पार पडते. ह्या स्पर्धेतील रनरअप संघ विजेता संघ इंडिव्हिज्युअल प्राइज हे सर्व काही आपण पाहिलं. ह्या स्पर्धेसाठी तब्बल 7 संघ
आणि 7 संघातील लढत ही स्पर्धा या ठिकाणी गुण्या गोविंदानं पार पडली आणि ही स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडली आणि समाप्त झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो. यस, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.